काय ती झाडी जय शिवराय मंडळी. तर आज आपण आलेलो आहोत पाटेश्वर लेणी पाहण्यासाठी. तर साताऱ्यापासून साधारणतः 15 किलोमीटर अंतरावरती देगाव म्हणून आहे. त्या देगावामधून उजवीकडे फाटा फुटतो, त्या फाट्याने सरळ आल्यानंतर आपण पाटेश्वर लेणी या ठिकाणी पोहोचतो. तर माझ्यासोबत आहेत आज भाऊसाहेब तांबोळी. तर आता आपण हे पाटेश्वर लेणी पाहणार आहोत. तर व्हिडिओमध्ये तुम्ही आमच्यासोबत शेवटपर्यंत राहा आणि तुम्ही जर आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर चला भेटूया आपण आता पाटेश्वर. आता आपण हा जो पाटेश्वर लेणीचा जो डोंगर आहे, ह्या डोंगरावरती घाट रस्त्याने आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि गाड्या पार्किंगच्या ठिकाणी गाडी पार्किंग केलेली आहे. आणि आता आपण इथून चालत पाटेश्वर मंदिर आणि पाटेश्वर लेण्यासाठी जाणार आहोत. भाऊसाहेब, कसं काय वाटतं मग हे पाटेश्वर डोंगर? काय ती झाडी काय तो डोंगर काय ते पक्षी मोर एकदम ओके. तर एक 5 ते 7 मिनटं चालल्यानंतर आपण मंदिराच्या मेन गेटपर्यंत आलेलो आहोत. तर आता ह्या गेटमधून आपल्याला आतमध्ये जायचं आहे. रस्त्याने येत असतानाच पायरीच्या उजव्या हाताला आपल्याला गणेशांची मूर्ती पाहायला भेटते. भाऊसाहेब आता सेल्फी काढत आहेत. तर मंडळी, आता आपण साधारणतः एक 40 ते 45 मिनटं चालत आलेलो आहोत पूर्ण जंगलामधून. तरी आम्ही अजून पोचलेलो नाही आहे. भाऊसाहेब तर थकलेले आहे. सकाळपासून त्यांची भणभण चालू होती, किती लांब आहे, चढायचं किती, काय किती. तर जसं राजकारणामध्ये काही पत्ते अंतिम टप्प्यात खोलायचे असतात, तसं जर असा कोणी जर एखादा नौका माणूस आपल्याबरोबर जर भेटला ट्रेकिंगसाठी किंवा ट्रेक करण्यासाठी, तर त्याला असं फसवत इथपर्यंत आणायचं थोडे म्हणून. तर अजून आम्हाला भरपूर जायचं आहे. भाऊसाहेबांना आता अशी परिस्थिती झालेली आहे की मला सोडून ते एकटे जाऊ शकत नाही आहे. पण मित्रांनो, हे पाटेश्वर जे ठिकाण आहे हे अतिशय सुंदर असं निसर्गरम्य ठिकाण आणि पूर्ण आजूबाजूनी ह्या जंगलाच्या परिसराने वेढलेला हा डोंगर. ह्या डोंगरावरती पण खूप अतिशय चांगली झाडी पाहायला भेटते, घनदाट झाडी, आणि पक्ष्यांचा आवाज, वेगवेगळे आपल्याला पक्षी पाहायला भेटतात, किडे पाहायला भेटतात. आणि आत्ता सध्याच्या परिस्थितीमध्ये भाऊसाहेब आणि मी, आमच्या व्यतिरिक्त इथं कोणच नाही आहे, फक्त झाडी, सुंदर पक्ष्यांचा आवाज आणि आम्ही दोघे. तर हा अनुभव घेताना एकदम अतिशय मन प्रसन्न होऊन जातं. तर भाऊसाहेबांना विचारू, भाऊसाहेब, तुम्ही जरी थकलेले आहात पण हे असा नजारा पाहिल्यानंतर तुम्हाला काय वाटतं? खूप छान वाटतंय. म्हणजे ती एवढी दाट झाडी आहे आणि बरं वाटतंय, खूप छान आणि एकदम थंड वाटतंय. मित्रांनो, थंड तर वाटतंय, पण आम्ही अति चालल्यामुळे आमच्या चेहऱ्यावरती तुम्हाला घाम वाटतोय, क्योंकि तेवढं चालल्यानंतर घाम तर येणार साहजिक आहे. फक्त या ठिकाणी थोडा मच्छरांचा त्रास आहे, जंगली मच्छरांचा त्रास. तर ते थोडे चावतात आहे. पण आता आम्ही थोडीशी विश्रांती घेऊन पुन्हा निघणार आहे पाटेश्वर मंदिरात. मित्रांनो, तर फायनली आम्ही मंदिर परिसराच्या जवळपास पोचलेलो आहे. तर हे तुम्ही मागे पाहू शकता, मंदिराचा काही भाग आपल्याला आता दिसायला सुरुवात झालेली आहे. आणि भाऊसाहेब जरा खुश झाल्यासारखं वाटते, हसले म्हणल्या वाटते. तर आता जरा भाऊसाहेबांचा जीव आला, कारण आता आपण मंदिर परिसरामध्ये पोचलेलो आहे. तर चला जाऊया आता मंदिरामध्ये.
आता आपण मंदिर परिसरामध्ये प्रवेश केल्या आपल्याला हे एक तळं या ठिकाणी पाहायला भेटतं. अतिशय सुंदर असं बांधून काढण्यात आलेलं हे तळं तुम्ही पाहू शकता. भरपूर मोठं असं हे तळं आहे आणि हे आता हे पावसाळ्यामध्ये ओसंडून वाहत आहे. उन्हाळ्यामध्ये ह्याच पाण्याचा उपयोग पूर्वीचे लोक पिण्यासाठी करत असणार. हे पहा. पाहून झालेला आहे. तर आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्यासोबत आज होते आमच्या गावचे माझे मित्र भाऊसाहेब तांबोळी. पण तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. तर लवकरच भेटूया अशाच एखाद्या नवीन ठिकाणी. तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद